हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ई लर्निंग क्लासमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आपण आज म्हणजे आताच आपल्या वर्ग 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला सुरुवात करीत आहोत. त्यातला चॅप्टर नंबर 1 जो आहे तो म्हणजे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल, व्हॉट इज हेरिडिटी? मला सांगा, तुम्ही जे इथे बसलेले विद्यार्थी आहेत, तुमचे नाक, डोळे, शरीराचा रंग कोणासारखा आहे? तुमच्या आईवडिलासारखा आहे की नाही? का बरं असं असते? कारण तुमच्या आईवडिलापासून काहीतरी तुमच्यामध्ये आलेलं आहे. काय आलेलं आहे? लक्षणं आलेली आहेत, म्हटलं आहे. म्हणूनच म्हटलं गेलं आहे की ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. इतकी सोपी याची व्याख्या आहे. म्हणजे व्हॉट एव्हर चेंजेस वी सी इन द लिव्हिंग दॅट आर ट्रान्सफर्ड फ्रॉम देअर पॅरेंट्स, दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. अगदी सिंपल भाषेत सांगायचं झाल्यास इतकं सिंपल आहे. ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत? कलर ऑफ द बॉडी, शेप ऑफ द बॉडी, शेप ऑफ द ऑर्गन्स. सो ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आणि हे कोणामधून होते? व्हाया जीन्स. कोण करतो हे? जीन्स. तुमच्या बॉडीमध्ये काय आलेले आहे? जीन्स. कुठून आले? फ्रॉम युअर पॅरेंट्स बॉडी. म्हणून व्हॉट इज हेरिडिटी? सो ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. आता प्रश्न असा पडला की जीन्स काय भानगड आहे? जीन्स कोणते घटक आहे? व्हॉट इज जीन्स? विच फॅक्टर जीन्स इज देअर? सो जीन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आपली जी बॉडी बनलेली आहे, ही बॉडी कशी बनलेली आहे? सेल्स. सेल्समध्ये काय आहे? न्यूक्लियस. याच्यामध्ये काय आहे? क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम्स बनलेलं आहे DNA आणि DNA बनलेलं आहे जीनचं. तर जीन्स जे आहे हे बेसिक फॅक्टर आहे दॅट कॅरी द कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू युअर बॉडी, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. So genes carry the biological characters. So gene is very important. जीन्स जर नसतं, जर तुमच्यामध्ये काहीच ना आलं असतं, तुम्ही कसेही असते. आपल्या आईवडिलांना बिलकुल नसते, पण तुम्ही आहे की नाही? कोणामुळे? जीन्समुळे. तर या जीन्सचा अभ्यास केलेला आहे. द ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडी अबाउट द जीन्स, इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. याला का नाव आहे? जेनेटिक्स. तर आपण या जीन्सबद्दल आजपर्यंत कोणकोणत्या वैज्ञानिकांनी काय काय काम केलं याची माहिती पाहणं आपल्याला आवश्यक आहे. कारण या पाठामध्ये आपल्याला जीन्सशिवाय आपण हेरिडिटी समजू शकत नाही. जीन्स हा मूलभूत घटक आहे, बेसिक फॅक्टर आहे टू अंडरस्टँड द हेरिडिटी. तर आपण पहिल्यांदा पाहिल्या ठिकाणी की जेनेटिक्स म्हटलं मी. काय म्हटलं मी? जेनेटिक्स. काय आहे भानगड? हे शास्त्र आहे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. इट इज ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडी अबाउट द जीन्स, स्टडी अबाउट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द जीन्स. इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. तर या जीन्सवर आजपर्यंत कोणी कोणी कसं काम केलं? विच सायंटिस्ट ह्या होते वर्क फॉर द जीन्स. तर आपण नाव बघूया. आणि नाव सगळे काही आपले सायंटिस्ट नाही आहेत, अशी नाव असणार आहेत. सायंटिस्ट कुठले आहेत? ते सगळे वेस्टर्न कंट्रीमधले आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने आपण 5 वैज्ञानिकाचं माहिती बघणार आहोत. त्यांनी जीन्ससाठी काय काय केलेलं आहे, कोणतं वर्क केलेलं आहे. रोल ऑफ सायंटिस्ट फॉर द जेनेटिक्स. नंबर 1, जोहान ग्रेगर मेंडेल. तुम्ही याची माहिती नवीन शिकलेली आहात. त्याला काय म्हटलं आहे? पायोनियर. फर्स्ट ऑफ ऑल ही स्टडी अबाउट द जीन्स. त्याला म्हणतो आपण पायोनियर. जो सर्वात हू बिगिन द फर्स्ट, सुरू करतो तो. यांनी पहिल्यांदा स्टडी केली आहे जीन्सची, म्हणून त्याला म्हटलं हु इज द पायोनियर ऑफ जीन्स जेनेटिक्स? ग्रेगर जोहान मेंडेल किंवा जोहान ग्रेगर मेंडेल. इतकी फक्त माहिती ठेवा, खूप माहिती ठेवायची गरज मला नाही. फक्त इतकी बेसिक माहिती ठेवायची, कोणी कोणी थोडक्यात काय काय काम केलं. तर मेंडेलने काय केलं? सुरुवात केली. बिगिन द स्टडी ऑफ जीन्स म्हणून म्हटलं आहे पायोनियर. सेकंड, ह्युगो डी राईस. थोडेसे नाव वेगळे आहेत पण घाबरू नका, बिलकुल फक्त एक एक नाव माहीत ठेवायचं. राईस, ह्युगो डी राईस. राईस फक्त माहीत ठेवा. काय केलं यांनी? म्युटेशनल थेअरी ऑफ जीन्स. जीन्स नेहमी तेच, जीन्स आर नॉट कॉन्स्टंट. जीन्स समटाईम चेंजेस इन द जीन्स
त्याला म्हणतात म्युटेशन. काय म्हणतात? म्युटेशन. तर त्याने काय स्टडी केलं? जीन्समध्ये कसे चेंजेस होतात हे अभ्यास कोणी केलं? ह्युगो डी राईस. चेंजेस ऑफ द जीन्स म्हणजे म्युटेशनल थेअरी. एवढंच. त्यानंतर नंबर 3 आहे वाल्टन अँड सटॉन. काय केलं यांनी क्रोमोझोम्स पेअर ऑब्झर्व केली. आताच बोललो मी, क्रोमोझोम्स मेडअप ऑफ DNA, DNA मेडअप ऑफ जीन्स. मग त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला कोणाचा? क्रोमोझोम्स. कोणाचे क्रोमोझोम्स त्यांनी काढले? ग्रास हॉपर्स. सो वाल्टन अँड सटॉन ऑब्झर्व पेअर ऑफ क्रोमोझोम्स इन ग्रासहॉपर. हे काम त्याने केलं. सगळ्यांनी काम करत गेले. तेव्हा कुठे पुढचं रिसर्च संशोधन होत गेलं. त्यापुढे झालेलं आहे 3 वैज्ञानिक एकत्र आले, 3 सायंटिस्ट एकत्र आले. कोण कोण आहे? त्याला म्हटलं आहे ट्रायो. ट्रायो म्हणजे त्रिकूट. दे जॉईन टुगेदर अँड वर्क फॉर द जीन्स. नाव बघा यांचे काय काय होते? ऑस्टवॉल्ड, ॲव्हेरी, मॅकलिन, मॅकार्थी अँड कोलिन मॅकलिड. 3 नाव आहे. नाव माहीत ठेवायचे. ॲव्हेरी, मॅकॅर्थी, मॅकलिड. सिम्पल नाव. हे चालेल तुम्हाला. काय केलं यांनी? सिद्ध केलं पहिल्यांदा. दे हॅव प्रूव्ड दॅट ऑल लिव्हिंग हॅव DNA एक्सेप्ट व्हायरस. म्हणजे सगळ्या लिव्हिंगमध्ये DNA असते यांनी सांगून दिलं पहिल्यांदा. ऑल लिव्हिंग्स बॉडी मेडअप ऑफ DNA. हे सिद्ध केलं कोणी? या ट्रायो सायंटिस्टनं. मॅकार्थी, ॲव्हेरी आणि मॅकलिड. आणि शेवटीचे जे नाव आहे ते कोणाचं आहे? फ्रेंच सायंटिस्ट. दोघंही आहे फ्रेंच सायंटिस्ट आहे. फ्रॅकोइस जॅकोब अँड जॅक मोनॉड. These are scientists from the French country, France country. These are French people. They give the model. They gave the model, proposed model. Gave the model. कोणतं मॉडेल देतं त्यांनी? That how there is protein synthesis. आता हे कोण करतो? DNA करतो. म्हणून म्हटलं दे proposed model for protein synthesis. प्रोटीन तयार कसे होतात फ्रॉम DNA पासून हे त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केलं. अँड दॅट DNA वॉज फ्रॉम द बॅक्टेरिया. सो दे फर्स्ट ऑफ ऑल अँड व्हेन दे स्टडी धिस त्यांनी सांगितलं जीन्स कसे असतात. तेव्हा त्यांनी जेव्हा प्रोटीन कसे तयार होतात जेव्हा अभ्यास केलं, व्हेन दे स्टडी अबाउट द प्रोटीन सिंथेसिस दे अनकवर जीन्स म्हणजे डिस्कवर द जीन्स. तेव्हा त्यांनी जीनचा शोध लावला. हे करत असताना वाईल डुईंग द सिंथेसिस ऑफ प्रोटीन स्टडी they discover the genes because genes are hidden. म्हणजे they uncover the genes, their coding, their sequence. आता जीन्स काही जीन्स DNA मध्ये असतात, मग कसे असतात? कसे असतात का? कशी नाही राहतात. त्यांचे देअर इज प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द जीन्स इन द DNA दॅट इज कॉल्ड ॲज जीन्स कोड. दॅट इज कॉल्ड ॲज जीन्स कोड. दॅट इज हिडन. लपलेले असते ते असते आपल्या DNA मध्ये असते ते. अशा प्रकारे हे झालं यांचा अभ्यास. हे तुम्ही हे नाव माहीत ठेवायचे. किती प्रामुख्याने 5 सायंटिस्टचे नाव आहे. कोणते कोणते? मेंडेल, राईस, वाल्टन अँड सटॉन अँड 3 सायंटिस्ट ॲव्हेरी, मॅकॅर्थी अँड मॅकलिड. आणि चौथा फ्रँकोइस जॅकोब जॅक मोनॉड. फ्रेंच सायंटिस्ट माहीत ठेवायचं. फ्रेंचमधले कोणते? त्रिकूट कोणतं? ठीक आहे. त्यानंतर आता हे आपण अभ्यास का करायला पाहिजे? जीनचं काही गरज आहे का? अहो आजच्या काळामध्ये जीन्सशिवाय होतच नाही. टुडेज वर्ल्ड इज मॉडर्न सायन्स वर्ल्ड. वी आर लिव्हिंग इन द मॉडर्न वर्ल्ड ऑफ सायन्स. सो जेनेटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जीनचा उपयोग कुठे कुठे आहे बघा. नंबर 1 टू डायग्नोस डिसीज. कोणताही रोग झाला असेल सो विथ द हेल्प ऑफ जीन्स वी कॅन इझिली डायग्नोस डिसीज. निदान करू शकतो रोगाचं कोणते. सेकंड ट्रीटमेंट ऑफ द डिसीजेस इज पॉसिबल बिकॉज ऑफ जीन्स. इफ वी नो जीन्स वी कॅन इझिली ट्रीट एनी डिसीज. थर्ड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस. आता अलीकडे होत आहे का ना आजार. तर इफ वी स्टडी जीन्स, इफ वी नो जीन्स कॅरेक्टर्स, जीन स्ट्रक्चर, सो इट इज इझी टू प्रिव्हेंट डिसीजेस. आणि महत्त्वपूर्ण आणखी असं आहे हायब्रिड सीड्स. हाऊ टू प्रोड्यूस न्यू हायब्रिड सीड. अलीकडे पदार्थ तुम्हाला अनेक फळं मिळतात. यू गेट डिफरंट टाईप ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. दॅट इज पॉसिबल. वी गेट डिफरंट टाईप ऑफ फूड ग्रेन्स. आजकाल वर्षभर असते टोमॅटो अवेलेबल, कॅबेज अवेलेबल असते की नाही? कशामुळे? because of production of the hybrid seed. So genes also help to produce hybrid seeds. Close.